देवा, हे चिदान दिगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यस्तवै, वेदे सांग पदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगः, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यां तद्विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा, पीताम्बरा अरुणबिम्बफलाधरोष्ठ, पूर्णेन्दुसुन्दरमुखा अरविन्दनेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। अहो स्वामी तुगया देवा यावरी न करावा अभीर हे चिदान देगा देवा हे चिदान
तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी ईश्वर चिंतनासाठी निवडलेला अभंग, चमत्कारांची जन्मभूमी, विवेक वृक्षांची अपूर्व बाग, सकल सुखांचा स्रोत, सिद्धांताचा खजिना असणारे देवमान्य, जनमान्य आणि संत मान्य श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा मागणी प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार नितांत गरजेचा आहे. तो म्हणजे असा: अखिल त्रैलोक्याचे कवच कुंडल विश्ववंदनीय संत हृदय सम्राट श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आपला हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील अगदी तीर्थक्षेत्र कोलंबी गाव, या ग्रामामध्ये 108 श्री महंत महाराजांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळींच्या तनाने, मनाने आणि धनाने चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. मी माझ्या जीवनातलं परम सौभाग्य समजते. विठ्ठल विठ्ठल. भगवान हनुमंतरायांच्या चरणावरती, सकल भगवान परमतत्वाच्या चरणावरती सेवा समर्पित करण्यासाठी अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. सामान्य बुद्धित्वाने विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये परमतत्वाकडे मागणी मागतात. सर्वांना ज्ञात आहे अखंड हरिनाम सप्ताहाचा 7वा दिवस असेल तर वक्त्याने मागणे या शब्दावरती वक्तव्य करावं. परंतु या अभंगामध्ये एक नाविन्यपूर्णता आहे. ती म्हणजे अशी की सकल संत महात्म्यांनी, जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांनी भगवान परमतत्वाकडे मागणी केलेली आहे. परंतु जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये परमतत्वाकडे मागणी न करता जगद्गुरु तुकोबाराय दान स्वरूपामध्ये परमात्म्याकडे मागतात. विठ्ठल. मागणे वेगळं आणि दान स्वरूपामध्ये घेणं वेगळं. सर्वसामान्य बुद्धित्वाने शेतामध्ये लागणारे एखादं अवजार शेजारच्या घरातून मागून घेतलं. व्यवहार कार्यामध्ये जीवन जगत असताना मागितलेली वस्तू मात्र पुन्हा आपल्याला काय करावी लागणार आहे? ती परत करावी लागणार आहे. कारण देणाऱ्यानेही ती देत असताना दान स्वरूपामध्ये दिलेली नाहीये आणि मागणाऱ्यानेही मागत असताना ती दान स्वरूपामध्ये मागितली नाही. 2 दिवस मोबाईल हँडसेट मागून घेतला, परंतु 2 दिवस पूर्ण झाल्यानंतर मला तो हँडसेट परत करायचा आहे का? कारण मागून घेतलेला असल्या कारणाने मला तो परत करायचा आहे. व्यावहारिक दृष्ट्या मागणी शब्दाचा हा अर्थ. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, प्रत्येक जन्मामध्ये जेव्हा आम्ही तुझ्या नामचिंतनासाठी, तुझ्या सेवेसाठी अवतार कार्य करतो त्यावेळेला पुन्हा 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 तुला आम्हाला मागावं लागतं. देवा, कलयुगामध्ये तुम्ही जर मला आग्रह करत असाल की तुकोबाराया काहीतरी मागा, तर मी आपणाला अशी विनंती करेन की मी आपणाजवळ मागणार नाही, मी आपणाला दान मागेन आणि तुम्हीही देत असताना मला दान स्वरूपामध्ये द्यावं. विठ्ठल विठ्ठल. कारण दातवी मिती दानम दीयते रूपकारिणी देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम्. सात्विक जे दान असतं ते दान एकदा दिलं म्हणजे ते परत घेतल्या जात नाही. जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला म्हणतात की देवा, आपण आम्हाला वेळोवेळी म्हणता की तुकोबाराया काहीतरी मागा, काहीतरी मागा. वास्तविक पाहता आमची जी परंपरा आहे ती परंपरा कोणत्या पिढीची आहे, कोणत्या संस्काराची आहे? त्याच्यामध्ये 5 शुद्ध आहेत: मातृशुद्धी, पितृशुद्धी, वंशशुद्धी
आत्मशुद्धी. या 5 शुद्धांच्या माध्यमातून ज्या कुळामध्ये, ज्या वंशामध्ये माझा जन्म झाला, त्या वंशामध्ये आपली जी सेवा करत आलेली माझे जे वाडवडील आहेत, ती कशा प्रकारे? माझ्या वडिलांची आपण आम्हाला एवढा आग्रह करताय, काहीतरी मागा तुको बराया. परंतु आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेली जी परंपरा आहे, ती परंपरा कशी आहे? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. अखंड रूपाने परमात्म्याची निष्काम सेवा करणे ही माझी वाडवडिलांपासून चालत आलेली परंपरा. जगद्गुरु तुकोबाराय परमतत्वाबरोबर संवाद करत असताना म्हणतात की प्रभू आपणाला ज्ञात आहे, माझी आई कणकाई एकदा आपल्या दर्शनाला आल्यानंतर तिने ज्या वेळेला आपण तिला मागण्याचा अट्टहास केला, त्यावेळेला तिनेही आपणासाठी काय मागितलं होतं? जगद्गुरु तुकोबारायांच्या पित्याचं नाव बोलोबाराय आणि मातेचं नाव कणकाई. जगद्गुरु तुकोबारायांच्या पिताश्रींची वारी म्हणजे आळंदी पंढरीची महिन्याची वारी. आषाढी कार्तिकीची वारी आली. कणकाई मातोश्री आपल्या पतिदेवांना म्हणतात की नाथ, मला आपणाबरोबर पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला यायचंय, मला घेऊन चला. त्यावेळेला स्त्री हट्ट आहे म्हणून बोलोबाराय म्हणायला लागले, ठीक आहे देवी, तुझी इच्छा आहे तर अवश्य आपण या कार्तिकी वारीला पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊया. दशमीचा दिवस उजळला. कणकाई मातोश्री पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठल्या, स्नान संध्या वगैरे केली आणि आता प्रवासाला शिदोरी करावी म्हणून कणकाई मातोश्री स्वयंपाक करू लागल्या. स्वयंपाक करत असताना बोलोबारायांनी आपलं आवरलं आणि पहाटे 5 वाजता जो घराचा उंबरठा ओलांडला, ते पुन्हा परत आले नाही. सकाळी 7 वाजल्यानंतर शेजारच्या काकांना कणकाई मातोश्रींनी विचारलं, काका आपण यांना पाहिलं? त्यावेळेला शेजारचे काका म्हणाले, अगं गणू, सकाळीच बोलोबाराय पंढरीच्या वारीला निघून गेले.
मातोश्रींना अंतःकरणामध्ये दुःख झालं की अरे मी तर यांना सांगितलं होतं मला पंढरीच्या वारीला घेऊन चला, मला हे का घेऊन गेले नाही. वास्तविक पाहता बोलोबरायांच्या मनामध्ये त्या क्षणाला अशी गोष्ट आली. बोलोबराय म्हणतात की माझी गणू म्हणजे अत्यंत भोळी आणि भाबडी. भोळ्या भाबड्या गणूने तर पांडुरंगाचं दर्शन घेत असताना चतुर असणाऱ्या पांडुरंग परमतत्वाने जर सेवेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काही मागायला सांगितलं तर ही माझी भोळी भाबडी गणू देवाला म्हणेल की देवा मी बऱ्याच वर्षापासून निपुत्रिक आहे, मला पुत्र दे. चतुर असणारा परमात्मा माझ्या भोळ्या भाबड्या गणूकडून केलेली परमात्म्याची जी सेवा आहे त्या सेवेच्या बदल्यामध्ये काहीतरी मागू नये म्हणून बोलोबराय कनकाई मातोश्रींना पंढरीला घेऊन जात नाही. कारण सकल संत महात्मे म्हणतात की तो पांडुरंग परमात्मा एवढा चतुर आहे की अत्यंत चोरटा, अत्यंत चोरी करणारा तो वाल्हाकोळी, तो रत्नाकर प्रचेतांचा पुत्र, त्या रत्नाकराची कीर्ती वाढवणारा हाच तो चतुर पांडुरंग परमात्मा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कारण तो अत्यंत चतुराचा शिरोमणी. चतुरा तू शिरो एखाद्या भक्ताने जर त्याची निष्काम सेवा केलेली असेल तर त्या सेवेचं ऋण लवकरात लवकर कसं उत्तीर्ण होईल असा विचार करणारा तो परमात्मा. चतुरातू शिरो बोलोबराय मनामध्ये म्हणतात की माझी पत्नी अत्यंत भोळी आणि भाबडी. त्या चतुर पांडुरंग परम तत्वाच्या चरणाजवळ मी माझ्या भोळ्या भाबड्या गणूला घेऊन जाणार नाही. परंतु कनकाई मातोश्रींना पंढरीच्या पांडुरंगाचा लागलेला ध्यास शेजारच्या काकांबरोबर पंढरीला घेऊनच आला. ज्या वेळेला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये शेजारच्या काकांबरोबर कनकाई मातोश्री स्नान करू लागल्या त्यावेळेला बोलोबराईंची भेट झाली. बोलोबराई म्हणायला लागले, अरे गणू तू कोणाबरोबर आली आहेस? कनकाई मातोश्री म्हणाल्या, नाथ आपण तर मला सोडून आलात घरी.
परंतु शेजारचे काका पंढरीच्या वारीला येतात. शेजारच्या काकांबरोबर मी आली. गोलूबाई म्हणाली, माझं दर्शन झालं, तू आता दर्शन वारीला लाग. कणकाई मातोश्रींनी पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाच्या दर्शन वारीला लागल्या. परंतु बोलोबाईंच्या अंतःकरणामध्ये शंकेच्या पाली चुकचुकू लागल्या. बोलोबाई मनामध्ये विचार करतात की आता नक्की माझ्या भोळ्या बाबड्या कणूकडे हा चतुर पांडुरंग परमात्मा काहीतरी मागून घेणार. गेल्या 6 पिढ्यांपासून मोरे घराण्याने जी वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासलेली आहे त्या संप्रदायाला तडा जाणार, मागणी रूपी तडा जाणार, फलश्रुती रूपी तडा जाणार. तो तडा विठ्ठल विठ्ठल स्वरात असं बघ. विठ्ठल विठ्ठल शेजारच्या काकांबरोबर कणकाई मातोश्री दर्शन वारीला लागल्या. परंतु वेळोवेळी बोलोबाई कणकाई मातोश्री जवळ जाऊन म्हणतात की अगं कणू, माझी विनंती आहे तुला, तू पांडुरंगाच्या दर्शनाला चालली आहेस, परंतु तो चतुर पांडुरंग तुला काहीतरी मागायला सांगेल. तू पांडुरंगाकडे काही मागू नको बर का ग. कणकाई मातोश्री म्हणाल्या, नाही, मी पांडुरंगाच्या चरणावरती सादर समर्पित होईल, नमस्कार करेल आणि अगदी गपचूप बाहेर येईल. पांडुरंगाला मी काही मागणार नाही. 5 मिनिट दर्शन वारीच्या पुढे गेल्यानंतर पुन्हा बोलोबाईंनी यावं आणि पुन्हा सांगावं, कणू तुला आठवण आहे ना, देवाला काही मागू नको बर का. कणकाई मातोश्री म्हणाल्या, नाही ना, मी काही मागणार नाही देवाला. शेवटी दर्शन वारी पूर्ण होत आली आणि कणकाई मातोश्रींचं मस्तक टेकलं पांडुरंगाच्या चरणावरती. पांडुरंगाच्या चरणावरती मोरे घराण्यातल्या एका पतिव्रता स्त्रीचं मस्तक टेकल्याबरोबर पांडुरंगाचे नेत्र उघडले आणि पांडुरंग परमात्मा म्हणतात की आई, आलीस तू माझ्या दर्शनाला, माझ्या दर्शनाला आलीस तर मी तुला आई म्हटलंय. तर आईचं कर्तव्य काय असतं? आपल्या लेकराच्या अंगावरती असलेलं ओझं, त्या ओझ्याचं निराकरण करणं, ती ओझं कमी करणं. कणकाई मातोश्री म्हणतात की नाथ, आपल्या मस्तकावरती असं कोणतं ओझं आहे की मी एक सर्वसामान्य स्त्री ती ओझं कमी करू शकेल? पांडुरंग परमात्मा म्हणाले, अगं कणू, ज्या कुळामध्ये तू पत्नी रूपाने आली, ज्या कुळामध्ये तू सून रूपाने आली, त्या कुळाच्या 7 पिढ्यांनी माझी अनंत जन्माची पुण्याई केली देवा. मग त्यासाठी माझा काय उपयोग होईल आपल्याला? पांडुरंग परमात्मा म्हणाले, अगं कणू, त्या सेवेच्या बदल्यामध्ये तू मला काहीतरी माग, मी तुला मागितलेलं देईल, म्हणजे सेवेचं ओझं हे काय होईल? कमी होईल. कणकाई मातोश्री म्हणाल्या, नाही ना, माझ्या पतिदेवांची आज्ञा आहे की पांडुरंगाकडे काही मागायचं नाही. देवाकडे जर काही मागितलं तर परंपरागत चालत आलेले जे संस्कार आहेत त्या संस्काराला तडा जाईल. परंतु आज पांडुरंग परमात्मा कणकाई मातोश्रींना म्हणतात की नाही आई, तुला काहीतरी मागावं लागेल. कणकाई मातोश्रींनी आपले 2 हात जोडले आणि पांडुरंगाला विनंती केली, देवा, तुला जर मला काही द्यायचं असेल तर माझ्या मनामध्ये फक्त एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? संपत्तीची, धनाची, पुत्राची नाही. त्या कालावधीमध्ये तर कणकाई मातोश्रींच्या विवाहाला 17 वर्ष पूर्ण झालेले होते. कणकाई मातीला संतानही नव्हती. एखादी माता त्या ठिकाणी असती तर ती माता पांडुरंगाला म्हटली असती की देवा, मी निपुत्रिक आहे, मला संतान दे, मला पुत्र दे. परंतु कणकाई मातोश्री म्हणती, देवा, मला तेही नको. परंपरागत चालत आलेले जे संस्कार आहेत त्याच संस्काराचा एक भाग मला माझ्या जीवनामध्ये दे. तो कोणता भाग? आता दृष्टी पुढे ऐसाची
ऐसाची तू राही देवा, त्याच परंपरेतला त्याच संस्कारातला एक भाग प्रत्येक भक्ताने, माझ्या सासऱ्यांनी, माझ्या पंजोबांनी जो आपणाला मागितला तो काय, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, जो मी तुझं पाही पांडुरंगा. पांडुरंगा, अरे अखंड माझ्या दृष्टी पुढे तू अशाच रूपाने स्थित. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतात की देवा, आपणही चतुराईने माझ्या आईजवळ अशाच प्रकारचा हट्ट केलेला होता आणि तोच हट्ट तुम्ही माझ्याजवळ करताय. म्हणसी काही मागा. देवा, आपण जर मला म्हणत असाल की तुकोबा मला काहीतरी माग रे, त्यावेळेला मी आपणाला म्हणेन की देवा, हेच देवा पांडुरंगा. देवा, तू देवत्व या नात्याने मला जे देशील ते मला मान्य नाहीये. एखादी आई आपल्या बाळाला काय देते, फार एखादी मोठी गोष्ट देते, फार मोठ्या पैशांची गोष्ट. ती प्रेमाच्या भरामध्ये विचार करत नाही की त्या आपल्या पुत्रासाठी ती अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, पाहत नाही. परंतु प्रेमाच्या भरामध्ये ती आपल्या बाळासाठी फार मोठी गोष्ट देते. आताच्या आधुनिक युगामध्ये अशी परंपरा निघाली, मुलगा 12वी पास झाला की मुलाला डायरेक्ट 4 व्हीलर गाडी असते, 2 व्हीलर गाडी असते. परंतु माता पिता विचार करत नाही की 12वी शिकलेल्या पुत्राला किंवा कन्येला ती 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर गाडी किती घातक आहे. विठ्ठल विठ्ठल. हे व्यावहारिक उदाहरण झालं. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, मला माहिती तू देत असताना तू काय देणार आहेस. तू त्रैलोक्याची संपत्ती देशील, तू ऐश्वर्य देशील, तू प्रतिष्ठा देशील, तू ज्ञान देशील, परंतु याच्यातलं मला काहीच नको आहे देवा. देवत्व या नात्यानं तू जे काही मला देऊ इच्छितोयस त्यातलं मला काहीच नको आहे. कारण तुझ्या भक्तांना तू जे जे काही दिलेलं आहेस ते मला सर्व ज्ञात आहे. ते दान स्वरूपामध्ये मागितल्यानंतर, भक्ताला दिल्यानंतर भक्त कितपत अधोगतीला गेला हे मलाही ज्ञात आहे प्रभू. परंतु माईक पदार्थांमध्ये माझा तीळ मात्रही मन इच्छा अंतःकरण नाहीये. आणि गण लगे माईक पदार्थ, मला माईक पदार्थ नको. मी आपणाजवळ जे मागणार आहे ते आपणाला द्यावं लागेल. पांडुरंग परमात्मा म्हणतात की तुकोबाराया, ठीक आहे, आपण जे मागाल ते मी आपणाला द्यायला तयार आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, मला ते दान स्वरूपामध्ये हवंय. अभंगाचं पहिलं
विठ्ठल घरच्या व्यक्तीची फार समाजामध्ये स्तुती केली म्हणजे ती औपचारिकता ठरल्या जाते, म्हणून मी काही बोलू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परम तत्वाला प्रथम चरणामध्ये दान स्वरूपामध्ये मागणी करतात. देवा हे चिदान प्रत्येक भक्ताला तू जे काही दिलेलं आहेस ते मला नकोय, मला हेच पाहिजे. जशी एखादं बाळ आपल्या आईजवळ हट्ट करतं की आई मला ते नकोय, मला हेच दे. जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात की देवा तू जे देतोयस मला ते नकोय, मला हेच पाहिजे. काय पाहिजे? जगद्गुरु तुकोबारायांनी एवढ्या अटी परमतत्वाकडून मान्य करून घेतल्या. जगद्गुरु तुकोबाराय एखाद्या लहान बाळासारखी हट्टास्पद देवाकडे मागणी करतायत. याचा अर्थ महाराजांनी परमतत्वाकडे असं काय मागितलं? फार मोठी संपत्ती, फार मोठं ऐश्वर्य, फार मोठी प्रतिष्ठा, फार मोठं आयुष्य नाही. जगद्गुरु तुकोबाराय उत्तरार्धामध्ये देवाला म्हणतात की देवा तुझा विसरण भाव. अनंत कालावधी पर्यंत तुझ्या नामाचा आणि तुझ्या रूपाचा मला कधीही विसर होऊ देऊ नकोस. या नाम संस्कार, या नाम कुळाचार. जगद्गुरु तुकोबाराय जन्माला येण्याच्या अगोदर कनकाई मातोश्री सुद्धा देवाला म्हणतात आता दृष्टी पुढे आईसा चितुराय. त्याच कनकाई मातोश्रींच्या कुशीमध्ये जन्माला आलेले जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात की देवा मला सुद्धा तेच दे. विठ्ठल विठ्ठल कलयुगामध्येच जगद्गुरु तुकोबारायांनी परमतत्वाकडे अशा प्रकारची मागणी केली नाही. आणि अनंत अवतार भगवान परमात्म्याने धारण केली. अनंत अवतार कार्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांसारखं व्यक्तिमत्व भक्ती या नावाने परमतत्वाची सेवा करत होते. परंतु सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि कलयुगामध्ये या प्रत्येक युगामध्ये असं एक भक्त नावाचं तत्व जन्माला आलं की त्यांनी देवाला जे मागितलेलं आहे ते देवाला नाही मागितलं, देवालाच मागून घेतलं. सर्वसामान्य जीव जेव्हा मंदिरामध्ये जातो आणि देवाकडे मागणी करतो तेव्हा देवालाच नाही मागून घेत, देवाला मागतो. कोणासाठी? स्वतःसाठी. जाता जाता विषय आला म्हणून सांगावंसं वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा प्रकारची अंधश्रद्धा निर्माण झाली की प्रत्येक मातेला वाटतं की देवाच्या देवघरामध्ये गेलं, देवाच्या मंदिरामध्ये गेलं की संतानाची प्राप्ती होते. मी म्हणेन की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. अरे देवाकडे संतान मागावी, देवाकडे ऐश्वर्य मागावं, देवाकडे समाधान मागावं, एवढा देव सोपा आणि सरळ, एवढा देव साध्या स्वरूपाचा आहे की आपण देवासाठी आपल्याच खुशीतून संतान मागतो की देवा मला पुत्र दे. अरे आपण कधी त्या परमतत्वाचं नामचिंतन मुखामध्ये करत नाही, परंतु संतान नसेल तर त्या देवाकडे आपण जातो आणि त्या देवाला म्हणतो देवा मला पुत्र दे. तो देव एवढा सर्वसामान्य नाहीये की एखादी सामान्य माता मंदिरामध्ये गेली, एखादा सामान्य पिता मंदिरामध्ये गेला आणि देवाला लगेच मागणी केली की देवा मला ऐश्वर्य दे, देवा मला समाधान दे, देवा मला आनंद दे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देव नावाचं जे तत्व आहे या जगामध्ये ते अतिशय महान तत्व आहे. एखाद्या महान व्यक्तीकडे जाल तर त्या व्यक्तीला हे विचारू नका की मला माझ्या आयुष्यामध्ये कधी सुख प्राप्त होईल. किसी संतों ने कहा है संतों के पास जाकर ये मत पूछो कि मुझे धन कैसे मिलेगा, संतों के पास जाकर ये मत पूछो मुझे संतान कब होगी,
संतों के पास जाकर ये मत पूछो मेरे जीवन की बरकत कब होगी, यानी कि संतों के पास जाकर ये पूछो मुझे गोविंद मिलेगा कि नहीं। विठ्ठल विठ्ठल। देवाकडे गेलो, संतांकडे गेलो, आपल्या अन्य माईक पदार्थांच्या गोष्टी बाजूला ठेवा, कारण तो आपला प्रारब्धाचा दोष आहे। संत तेवढे सर्वसामान्य नाही आहेत की आपल्या कर्माची फलश्रुती ते जोपासतील। त्या संतांची एवढी महिमा आहे, त्या भगवान परमतत्वाची एवढी तादात्म्य शक्ती आहे। त्या देवाकडे, त्या संताकडे गेल्यानंतर एकच मागणी करा की देवा काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे। ही तुम्ही आम्ही मागणी करतो, सर्वसामान्य मागणी। सतयुगामध्ये जन्माला आलेले 11 वर्षाचे भक्त प्रल्हाद, आपण 11 वर्षाचे नाही, आपण 60-60, 50-50 वर्षाचे होतो, परंतु आपणाला कळत नाही की आपण देवाकडे काय मागायला पाहिजे। आई शब्द कशासाठी निर्माण झाला? आई म्हणण्यासाठीच। त्याचप्रमाणे मागणी शब्द जन्माला आला तो मागण्यासाठीच, परंतु देवाकडे काय मागावं आणि काय मागू नये याचं तादात्म्य, याची विचारधारा मात्र जीवनामध्ये नक्की असावी। 11 वर्षाचे भक्त प्रल्हाद राक्षस कुळामध्ये जन्माला आले। राक्षस कुळामध्ये जन्माला आलेल्या भक्त प्रल्हादांसाठी भगवान परमात्म्याने नरसिंह अवतार धारण केला। नरसिंह भगवंतांनी हिरण्यकशिपूंचा वध केला। भक्त प्रल्हादांना मांडीवरती घेतला आणि नरसिंह भगवान म्हणू लागले, बेटा काय पाहिजे तुला? तुझ्यावरती मी प्रसन्न झालो। राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला एखादा पुत्र असता की जो राजदरबारामध्ये वाढलेला, ज्याने ऐश्वर्याला पाहिलंय, ज्याने पंचपक्वान्नांना पाहिलंय, ज्याने परिपूर्ण संपत्तीला पाहिलंय, त्या प्रल्हादांची स्थिती, त्या प्रल्हादांची विचारधारा काय असावी? परंतु राजघराण्यामध्ये वाढलेला हा भक्त प्रल्हाद भगवान परमात्माला म्हणतात की प्रभु मुझे कुछ नहीं चाहिए। नरसिंह भगवान कहने लगे, नहीं प्रल्हाद तुम्हें मांगना होगा, कुछ तो मांगो, काहीतरी माग। भक्त प्रल्हाद म्हणाले, देवा मला काही नकोय रे, माझ्याकडे सगळं आहे। अरे ज्याने वयाच्या 11व्या वर्षी भगवान परमतत्वाला प्राप्त केलं त्याच्या आयुष्यामध्ये काही कमतरता? जिसको राखे साईया साईया साईया, मार सके ना बालन बाका, कर सके तू सब जग मेरी हो। जितने तारे गगन में चाहे उतने शत्रु होय, कृपा रहे बिहारी की, बालन बाका। ज्याला आपली प्राप्ती झाली आहे, भले या जगामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये कोणी वाईट करू शकेल, नाही करू शकत, म्हणून मला काही नको देवा। नरसिंह भगवान म्हणाले, तुला त्रैलोक्याची संपत्ती पाहिजे असेल ती सुद्धा मी द्यायला तयार आहे। परंतु भक्त प्रल्हाद म्हणाले, देवा आपण जर एवढा आग्रह करताय तर मी आपणाजवळ एक दान स्वरूपामध्ये मागतो। यदि रासीस में कामा वरास्वा वरदर्शः, कामाना वृद्ध संम्योहं भवतस्तु त्वमेव। भक्त प्रल्हाद देवाला म्हणतात की देवा यदि रासीस में कामान वरास्वाम वरदर्शः, कामाना वृद्ध संम्योहं भवतस्तु त्वमेव। जन्म जन्मांतर तक आपके चरणों की रति मुझे चाहिए, अनुग्रह मुझे चाहिए, बस।
ज्या ज्या वेळेला मी तुमचा भक्त या नामाने अवतार कार्य करेल त्या त्या वेळेला मला फक्त तुमच्याकडून दान स्वरूपामध्ये मला तुमच्या चरणांची सेवा मिळेल. हे भक्त प्रल्हाद कोण आहेत माहिती? हे सतयुगातले भक्त प्रल्हाद म्हणजे कलयुगातले जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल प्रल्हादांनी देवाकडे मागत असताना देवाला नाही मागितलं, देवालाच मागून घेतलं. त्रेतायुगामध्ये भरत गंगा मातेला प्रार्थना करतात की मैया मुझे कुछ नहीं चाहिए, अर्थन धर्मन काम रुचि गति न हो निर्वाण. इको द्या थोडा. अर्थन धर्मन काम रुचि गति न हो निर्वाण, जन्म जन्म रति राम पद यही तो. भरतजी म्हणतात की मला असा धर्म नको आहे. वास्तविक पाहता समाजामध्ये धर्म कोणी नको म्हणेल? धर्म हा अवगुणी आहे का? परंतु भरत म्हणतात की मला तो धर्म नको आहे की त्या धर्माच्या अधीन होऊन भगवान श्रीरामांना वनवासाला जावं लागलं. तो धर्म मला नकोय आई. मला जन्म जन्म रपी राम पद यही तू करता. जन्म जन्मांतर तक राम के चरणों की रति मुझे चाहिए, अनुग्रह मुझे चाहिए. आज त्रेता युगातल्या भरतांनी सुद्धा देवाला न मागता देवालाच मागून घेतलं. तेच जगद्गुरु तुकोबाराय कलियुगामध्ये देवाला म्हणतात की देवा मला तू पाहिजे, कारण देव माझा मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा. कारण जन्माला आल्यापासून माईक पदार्थांमध्ये माझी आवड होती, परंतु जेव्हा पारमार्थिक कार्यामध्ये येऊन माझी साधक अवस्था, सिद्ध अवस्था, परब्रह्माची अवस्था झाली तेव्हापासून माझ्या अंतःकरणामध्ये फक्त आपण वसलेला आहात. म्हणून देवा मला दुसरं काही नको, मला ते दान स्वरूपामध्ये मला तुमचं रूप द्या. पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांना म्हणाले की तुकोबाराया तुमच्या अंतःकरणामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा मी अवश्य पूर्ण करेन, परंतु त्या इच्छेच्या बदल्यामध्ये आपण मला काय द्याल? अभंगाचं दुसरं चरण. देवा आपण जर मला हे दान स्वरूपामध्ये दिलात तर मी आपणाला आश्वासन देतो गुण गाईन
आवडी आपल्या जीवनामध्ये असणारी जी काही गुणवत्ता आहे ती मी आवडीने गाईन. जगद्गुरु तुकोबारायांनी प्रथम चरणामध्येही आणि द्वितीय चरणामध्ये जे शब्दरत्न वापरले ते अतिशय गोड आणि अतिशय सुंदर वापरले. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये देवाला म्हणत नाही की देवा मी तुमच्या नामाचं चिंतन करेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणत नाहीत की देवा मी तुझ्या चरित्राचं चिंतन करेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात गुण गाईन, आवडीने गुण गाईन, आवडीने गुणगान करेल. ही गुण काय आहेत परमात्म्यामध्ये? आयुका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय गुणवर्य वसती जेथ मनोनी तो भगवंतु निसंगाचा सांगातु तो म्हणे पार्थ दत्त चित्तू होई आता होई आता. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य देवा हे जे 6 गुण आहेत त्या गुणांचं मी आवडीने गाईन, आवडीने गायन करेन. महाराज म्हणत नाही की मी वक्तव्य करेन, महाराज म्हणतात की मी ते आवडीने गाईन. पारमार्थिक तत्वामध्ये जीवन जगत असताना आवड फार महत्वाची. आवड जर नसेल तर जीवनामध्ये वडपंगता दिसून येते आणि अंतःकरणामध्ये जर परमतत्वाबद्दल भाव असेल, श्रेष्ठता असेल, विश्वास असेल तर वडपंगता ही कधीच दिसत नाही. विठ्ठल वडपंगता परमार्थातला हा सर्वात मोठा अधोगतीला जाण्याचा मार्ग. आदिशक्ती ब्रह्मचित्कला मुक्ताबाई मीराबाई जनाबाई कामोपत्रा सावतामाई नामदेवराय जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपान काका ही जी संत मंडळी आहे या संत मंडळींच्या त्या जीवन कार्यामध्ये परमतत्वाबद्दल आवड दिसते. ज्ञानोबारायांचं उदाहरण घ्या. वास्तविक पाहता ज्ञानोबारायांचं जीवन कार्य म्हणजे ज्ञानाचं. ज्ञान मार्ग वेगळा आणि भक्ती मार्ग वेगळा. जी साक्षात ज्ञानाची मूर्त आहे वास्तविक पाहता ज्ञानी असेल, पंडित असेल तर कदाचित त्या पंडिताकडे भक्ती तत्वाची श्रेष्ठता नसते. परंतु ज्ञानोबारायांचं तसं नाहीये. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानोत्तम, न म्हणजे नरोत्तम, दे म्हणजे देवोत्तम, व म्हणजे गुरुत्तम. ते ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचीच मूर्त आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. परंतु त्या ज्ञानोबारायांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भक्ती तत्वाबद्दल आवड आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात माझी जीवीची
तुकोबराय संत महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये आवड तर होतीच. महाराजांची एक विशेषतः म्हणजे महाराजांच्या जीवनामध्ये असणारं भक्ती तत्व, नामदेवरायांच्या जीवन कार्याचे एक विशेषतः म्हणजे नामदेवरायांमध्ये असणारं प्रेमाचं भक्ती तत्व, ज्याच्या अंतःकरणामध्ये उपजताचं भक्ती तत्व आहे त्याच्या अंतःकरणामध्ये आवड आहेच आहे. परंतु जे ज्ञान गंगे नाहले ते पूर्णता होनी दहाले, त्या पंडित असणाऱ्या त्या योग्यांची माऊली असणाऱ्या ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये भक्ती तत्वाबद्दल आणि पांडुरंग परमात्म्याबद्दल फार मोठी आवड होती. मला सांगायचं तात्पर्य, जीवनामध्ये जगत असताना कितीही व्यक्ती महान झाला तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये आवड ही गोष्ट असावी. पारमार्थिक आवड, पारमार्थिकपणाची जी सात्विक आवड असते त्या सात्विक आवडीवरून अंतरंग दिसत असतो. विषय आला म्हणून सांगावंसं वाटतं. एखाद्या स्त्रीला जर भगवा रंग आवडत असेल तर समजावं की तिचं अंतःकरण सात्विक आहे. अशी जी जीवनामध्ये येणारी जी साधन आहे त्या साधनांची ज्या प्रकारे आवड असेल त्या प्रकारे जीवनाचा अंतरंग ठरला जातो. जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात की देवा, तुझं परमार्थ करत असताना, तुझं गुण गात असताना फक्त पंडिताईपणानं गाणार नाही. अरे किती मोठा आत्मनिष्ठ झाला, भगवान परमतत्वाच्या गुणांना स्वरूपांना लिहिलेला जर उच्च शब्दातून सांगत असेल आणि अंतःकरणामध्ये जर परमतत्वाबद्दल आवड नसेल, प्रेम नसेल, जिव्हाळा नसेल तर संत महात्मे म्हणतात की ते आमच्या मनाला पटत नाही. आणि का नाही माझे मना हो का पंडित शहाणा, का पटत नाही? कारण आवड नाहीये म्हणून. आणि आवडीचा विषय जीवनामध्ये जो असतो तो विषय म्हणजे अगदी पॉवरफुल असतो. एखाद्याला फार गाणं आवडत असेल तर तो स्वतः गात असताना एवढा पॉवरफुल गात असतो कारण तो त्याच्या आवडीचा विषय असतो. एखादी भाजी खात असताना खूप भरभरून भाजी खातो आपण, का? कारण ती आपल्या आवडीची आहे म्हणून. कारण जीवनामध्ये जगत असताना आध्यात्मिक दृष्ट्या आवड ही फार महत्वाची. आज शबरी मातेच्या अंतःकरणामध्ये परमतत्वाबद्दल एवढी आवड होती की शबरी मातेनं फक्त 2 महिने किंवा 4 वर्ष ध्यास धरला नाही भगवान श्रीरामांचा, आयुष्यभर भगवान श्रीरामांचा ध्यास घेतला. का? कारण फक्त अंतःकरणामध्ये आवड होती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्याच प्रकारची आवड माझ्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे मी आपल्या गुणांचं आवडीने गायन करेल. विठ्ठल महाराजांनी या ठिकाणी जो तिसरा शब्द वापरला गायीन, गायीन. महाराज म्हटले नाही की मी बोलेन, मी वागेन. महाराज म्हणतात गायीन, मी आवडीने तुमच्या गुणांचं गायन करेन. का करीन? कारण गाण्यामध्ये, संगीतामध्ये जी सामर्थ्य शक्ती आहे ती परमतत्वाला आकलून घेते. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की देवा, हे सगळं मी तुमचं आवडीने गुणगान गाईन. कारण मला फक्त एकच ज्ञात आहे की कर्मभूमीमध्ये जरीही माझं जीवन व्यतीत होत असेल तरी सुद्धा माझ्या जीवनाचा जो काही अट्टहास असेल तो अट्टहास फक्त याचसाठी की शेवटचा दिवस गोड व्हावा, माझ्या जीवन कार्याचा दिवस गोड व्हावा. आणि जीवन कार्याचा दिवस गोड होण्यासाठी आयुष्यभर आपण जे काही सर्व जोडून ठेवणार आहे, जी काही शुद्धोरी बांधून ठेवणार आहे ती शुद्धोरी आहे फक्त परमार्थाची. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात गुण गाईन आवडी, कारण हेची माझी सर्व जोडी, माझ्या जीवनाची सर्वस्वी जोडी, माझ्या जीवनाची सर्वस्वी पुण्याची शुद्धोरी असेल तर ती फक्त आपण आहात. परंतु
पांडुरंग परमात्मा म्हणतात तुकोबराया, हे सर्व करण्यासाठी कथेची सामग्री देह अवसानावरी, आपलं देह अवसानावरती असावं लागेल. देह अवसानावरती आणण्यासाठी काय करावं लागेल? भोजन. जिथे अन्न आलं तिथे निवारा आला, आणि जिथे निवारा आला तिथे वस्त्र आलं. जगद्गुरु तुकोबराया याच्यातून आपणाला काही पाहिजे का? जगद्गुरु तुकोबराय म्हणायला लागले, देवा मला या तिन्ही गोष्टीतून काहीच नको. अभंगाचं तिसरं मलाही परिपूर्णत्वाने ज्ञात आहे की अन्न मान देणं हेतु प्रारब्ध अधीन. या सर्व गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत. जीवनामध्ये चांगले वस्त्र मिळतात, जीवनामध्ये चांगलं अन्न खायला मिळतं, हे सगळं प्रारब्धाच्या वश असतं. एखादा पाहुणा घरामध्ये आला आणि त्याच वेळेला जर पंचपक्वान्नाचं ताट असेल तर समजावं की पाहुण्याच्या प्रारब्धामध्ये अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. हे कुणीही कोणाला देत नाही आणि कुणीही कोणाला देण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे. आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे. आम्ही काय कुणाचे खातो
सगळंच जण आपण फक्त कर्म करतो, तो राम आम्हाला देतो, तो भगवान परमात्मा तुम्हा आम्हा सर्वांना देत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, जे प्रारब्धावश मिळणार आहे ते तुला काय मागावं, ते तुझ्याकडे त्याच्यासाठी काय हात पसरावेत. तू अत्यंत दानशूर आणि उदार आहे आणि त्या उदार अंतःकरणाने मला तू काय कर, संत संग दे सदा, मला अखंड संतांची संगती दे. आणि त्या संतांची संगती लाभण्यासाठी देवा, वेळोवेळी जर तू एखाद्या मातेच्या गर्भाला मला घालशील तर ते सुद्धा मला मान्य आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा कशासाठी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, जीवनामध्ये जगत असताना सगळ्यात जास्त दुःख असेल तर ते मातेच्या गर्भामध्ये, मातेच्या गर्भामध्ये. परंतु तो जीव जगामध्ये आल्यानंतर, बाहेर आल्यानंतर त्या जीवाला समाजामध्ये होणारं जे दुःख आहे ते दुःख जास्त वाटू लागतं. परंतु संत तत्व म्हणतात की प्रत्येक जीवाला सर्वात जास्त दुःख होतं ते प्रत्येक मातेच्या गर्भामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ते दुःखही आम्ही सहन करायला तयार आहे, कारण ते दुःख आम्हाला सहन का होणार आहे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे, अखंड तुझ्या नामाचा औषधी आमच्या मुखामध्ये असल्या कारणाने आम्ही 9 महिने जरी मातेच्या गर्भवासामध्ये राहिलो, रक्तमांसामध्ये राहिलो तरी सुद्धा त्याच्या यातना, त्याच्या वेदना आम्हाला होणार नाही. कारण अखंड अपवित्रो पवित्रो वासन अवस्थांगतो पिवा यस्मरी पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुची. अपवित्रालाही पवित्र करणारं दिव्यमय नामस्मरण ज्याच्या मुखामध्ये, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. आणि म्हणून देवा, हा आनंद घेण्यासाठी, हा राम नामाचा, रूपाचा, गुणाचा, संतांच्या संगतीचा, वैष्णवांच्या संगतीचा आनंद घेण्यासाठी अवश्य आपण मला गर्भवासाला घाला. आपण जर गर्भवासाला मला वेळोवेळी घातलं, जन्माला घातलं तर नक्कीच गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. आयुष्यभर मी आपल्या गुणांचं, रूपांचं चिंतन करेन, कारण माझ्या जीवनाची सर्वस्व जोडी तीच आहे. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांनी सुंदर दातृत्वाच्या, दान शब्दाच्या माध्यमातून परमतत्वाकडे सुंदर मागणी केलेली आहे. आणि म्हणून जाता जाता मलाही आणि आपण तुम्हा सर्वांनाही विनंती करेन की अवश्य देवाला आपण सर्वच जण आज मागूया. कारण हा जो अखंड नाम सप्ताह आहे, या सप्ताहाचा 7वा दिवस म्हणजे मागण्याचा दिवस. अवश्य आज आपण देवाला मागूया, परंतु देवाला न मागता मी म्हणेन की आपण देवालाच मागून घेऊया. एकदा भगवान परमात्म्याला जर जीवनामध्ये मागून घेतलं तर आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता पडणार नाही. अशा प्रकारे सर्वांनी इथून पुढे लक्षामध्ये ठेवायचंय की देव एवढा सर्वसामान्य नाही आहे की देवाकडे आपण पुत्राची मागणी करू, आपण धनाची, संपत्तीची, आपल्या सुरक्षिततेची मागणी करू. आपलं जीवन सुरक्षित ठेवणं, आपल्याला जीवनामध्ये संतान जन्माला येणं, आपल्या जीवनामध्ये धनाची प्राप्ती होणं, समाधानाची, सुखाची प्राप्ती होणं हे आपल्या कर्मावरती अवलंबून आहे. आपल्याला फक्त एकच कर्तृत्व जीवनामध्ये करायचे की देवा, मला फक्त तू हवायस. गॉड इज वन, परमात्मा एक आहे. गॉड इज ग्रेट, परमात्मा थोर आहे. आय लव्ह दी गॉड आणि लव्ह इज गॉड. मी परमात्म्यावरती प्रेम करते आणि परमात्मा माझ्यावरती प्रेम करतो. हा भाव जर अंतःकरणामध्ये ठेवला तर जीवनामध्ये कधी दुःख होणार नाही. अशा प्रकारची मागणी आपण सर्वच जण करूया. अशा प्रकारची परमतत्वाकडे मागणी करून झालेली सेवा परमतत्वाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. जाता जाता सर्वांच्या अंतःकरणातली मनोहर ऋणी म्हणून या ग्रामातील प्रारंभिक झालेला अखंडनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा. आज श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता, उद्या काल्याचं कीर्तन.
या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सेक्रेटरी, खजिनदार, या गावचे भूमिपुत्र सर हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आळंदी विद्याविभूषित श्री पांचाळजी महाराज, आदरणीय महाराजांच्या सहयोगानं, त्यांची सर्व साथीदार, समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय सुंदर, अतिशय सुंदर दृष्ट लागेल. या तुमच्या परिपूर्ण कार्याला, परिपूर्ण नेतृत्वाला मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते की या ग्रामातील प्रत्येक मातेला, प्रत्येक पिताला, प्रत्येक बंधूला आणि प्रत्येक भगिनीला उदंड उदंड आयुष्य लाभावं आणि या आयुष्यातून अशाच प्रकारे परमार्थाची सेवा घडावी. त्याचप्रमाणे या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये बाहेरगावावरून आलेले जे ज्ञाती मंडळी, पारमार्थिक प्रेमी मंडळी इथून पाठीमागे 7 दिवसामध्ये 2-3 वेळेसही येऊन गेले आणि आजच्याही सेवेला या ठिकाणी उपस्थित आहेत. या भागातले वारकरी संप्रदायाचे वारकरी प्रेमी माझे काका हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आळंदी विद्याविभूषित श्री पल्लेवाड काका, जीवनामध्ये जगत असताना रक्ताची नाती तर भरपूर असतात, परंतु जीवनामध्ये जिथे परमार्थाचं आणि आपुलकीचं नातं तयार होतं ते नातं अतिशय महान असतं. आणि म्हणून फार त्यांना अर्जंट काम होतं नांदेडला, परंतु काका या ठिकाणी आले. फार मला आनंद वाटला. आदरणीय काकांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम. त्याचप्रमाणे या गावचे भूमिपुत्र जे फार मोठं समाजकार्य करत असताना सुद्धा लहान लहान विद्यार्थ्यांची समाजसेवा करतात. हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आळंदी विद्याविभूषित आदरणीय बाळासाहेबजी महाराज या ठिकाणी ही त्यांची कर्मभूमी, हे सुद्धा या ठिकाणी अतिशय सहजपणाने उपस्थित राहिले. त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम. त्याचप्रमाणे माझे भाऊ हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आळंदी विद्याविभूषित, ज्यांना कोणाला अंजली दिदीची कीर्तनाची कथेची सेवा घ्यायची असेल तर ते अगोदर त्यांच्या भावाकडे जातात, कारण भाऊ माझा पाठी राखा असं म्हटल्याप्रमाणे आदरणीय मनोज भाऊ, आदरणीय भाऊंच्या चरणावरती साष्टांग प्रणाम. त्याचप्रमाणे या भागातले परमार्थ प्रेमी हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आळंदी विद्याविभूषित श्री माणी सर, खऱ्या अर्थानं आदरणीय सरांचं सरनेमही माने आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जी मान्यता केलेली आहे वैज्ञानिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा ती अतिशय महान आहे. कारण परमार्थामध्ये एक सर्वात मोठा गुण तो म्हणजे नम्रतेचा. अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं अध्ययन आहे त्यांच्या जीवनामध्ये, परंतु कधी दिसून येत नाही की अरे मी एवढं अध्ययन माझ्या जीवनामध्ये करतो. असे आदरणीय माणी सर यांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम. सर्व ज्ञाती मंडळी, जिज्ञासू मंडळी समोर असतील तर कीर्तन करण्यासाठी उत्साह येतो. आज माजलगावला रामकथेची सांगता झाली. 200 किलोमीटरचा प्रवास येत असताना अंतःकरणामध्ये वाटलं की 2 तास कीर्तनाला मी उभी राहू शकेल की नाही, परंतु जिज्ञासू मंडळी, जिथे श्रोते आहेत, जिथे गुणवान मंडळी आहेत, ते जर समोर बसलेले असतील तर आपोआप उत्साह वाढतो, कारण त्यांचा आशीर्वाद पाठीशी असतो म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञाते मंडळींच्या चरणावरती साष्टांग प्रणाम करून माझे पती हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आळंदी विद्याविभूषित संगीत विशारद, संगीत तज्ञ श्री संतोषजी महाराज देवकर, आदरणीय महाराजांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून तुम्हालाही आणि मलाही आनंद दिला. महाराजांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम. या गावचे बाहेरगावावरून आलेले टाळकरी, माळकरी, वारकरी, या भागातले अतिशय गुणवान गायक मंडळी, त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम. मृदंगवादक, फार आनंद दिला तुम्ही आज आम्हाला. हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आदरणीय महादया अप्पा, त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम. आदरणीय दादांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम. अशा सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम करून झालेली सेवा भगवान परमतत्वाच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. जाता जाता जितनी मेहरबानी आपनी की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, कृपा है राधा रानी की, कृपा है बाल कन्हैया की. मुझमें तो ऐसी कोई बात नहीं. अध्यात्म मेरे जीवन का करियर नहीं है, अध्यात्म मेरे जीवन का हमसफर नहीं है, देखावा नहीं है.
अध्यात्म तो मेरे जीवन का आत्मविश्वास है और आत्मविश्वास के साथ कह सकती हूँ अखंड तेवत ठेवीन मी या ज्ञान दीपाला माझा वारकरी संप्रदाय आणि माझा भारत देश सत्याने जिद्दीने न्यायाने आणि निग्रहाने विकसित करण्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि सहकार्याची नितांत गरज आहे। आशीर्वाद तर तुम्हा सर्वांचा मला मिळालाच, परंतु एक छोटस सहकार्य सर्वांनी अंतःकरणातील लाज भय शंका सोडायची आहे। मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, हा भाव सर्वांनी बाजूला ठेवायचा आहे आणि दोन हात उंच वरती करायचे। अंतःकरणातील लाज भय आणि शंका सोडून सर्वांनी ज्ञानदेव तुम्हारा दीदी 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 ओ दीदी हरे भक्त बरं संतोष महाराज देवकर आणि देव दीदी हरे भक्त बरं अंजली दीदी त्यांना सत्कार